नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक ते म्हणजेच वाय बँकिंग. आता बऱ्याच वेळेस असं होतं की सर बँकिंगच का करावी? बरेचसे प्रो आणि कॉन्स असे दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. परंतु आपल्याला बँकिंग का केली पाहिजे याच्याविषयी आपला हा आजचा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पण त्याच्या अगोदर संकल्प एज्युकेशन एक महत्त्वाची अनाउन्समेंट करतं ते म्हणजेच ऑफलाईन बॅचची. संकल्प एज्युकेशन घेऊन येत आहे ऑफलाईन नवीन बॅच, जी अत्यंत सगळ्यांना परवडणारी अशा फी मध्ये, ते म्हणजेच फक्त 12,000 रुपयामध्ये ही पूर्ण बॅच असणार आहे. या बॅच मध्ये तुमचं बँकिंग असेल, या बॅच मध्ये तुमच्या इन्शुरन्सच्या एक्झाम्स असतील, या बॅच मध्ये तुमच्या ज्या ऍग्रीकल्चर रिलेटेड ज्या काही एक्झाम्स असतील, ज्या IBPS घेतय, याच्यामध्ये सगळ्या एक्झाम्स म्हणजेच जनरल बँकिंगच्या सगळ्या एक्झाम्स आणि ज्या ऍग्रीकल्चर रिलेटेड IBPS एक्झाम घेतात त्या सगळ्या एक्झाम्स या बॅच मध्ये कव्हर केल्या जातील. सगळा सिलेबस कव्हर केला जाईल आणि ही अत्यंत कमी फी मध्ये आहेत, कारण लिमिटेड सीट आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, 100 सीट साठी आपण ही बॅच टाकत आहोत. तर 100 सीट बऱ्यापैकी आता जवळपास फक्त एक 10-15 सीट शिल्लक असतील पा. तर या शिल्लक असलेल्या सीट मध्ये आपल्याला यायचं आहे, कारण त्यांच्यासाठीच 12,000 आहे. याच्या पुढचे जे सीट्स असतील 100च्या पुढचे, हे 30,000ला ही बॅच असणार आहे. कारण आपली जी फी आहे ती 30,000 आहे. फक्त याच बॅच साठी आपण ही 12,000 फी केलेली आहे. याची जी व्हॅलिडिटी आहे ही व्हॅलिडिटी 6 महिन्याची असेल. ऑफलाईन बॅचची व्हॅलिडिटी 6 महिने असेल. परंतु याच्या बरोबर तुम्हाला ऑनलाईन ऍसेस पण भेटलं जाईल आणि ते ऑनलाईन ऍसेस तुमचं 1 वर्षासाठी असेल. विचार करा, 1 वर्षासाठी असेल. याच्यामध्ये तुमच्या टेस्ट ज्या असतील ते ऑफलाईन टेस्ट असेल, ऑनलाईन टेस्ट असतील. कारण ऍप मध्ये आपण वेगवेगळ्या टेस्ट टाकलेल्या आहेत, त्या टेस्ट असतील. त्याच्यानंतर ऑफलाईन होणाऱ्या टेस्ट असतील, त्याच्यामध्ये बॅग असेल, त्याच्यामध्ये तुमचं टी शर्ट असेल, त्याच्यामध्ये ऑनलाईन ऍसेस असेल. या सगळ्या गोष्टी या फी मध्ये भेटणार आहे. कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा फी तिथं द्यावा लागणार नाही एक्स्ट्रा सुविधांसाठी. दुसरं, 12 बुक्सचा संच तुम्हाला तिथं भेटणार आहे. म्हणजेच विथ मटेरियल सगळी बॅच आपल्याला प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तीनही पार्ट अतिशय महत्वाचे असतात. याच्यातला एकही पार्ट आपल्याला इथं कमी करून चालणार नाही. तर प्री असेल तेवढ्याच यांनी करावं लागेल, मेन्स असेल आणि इंटरव्ह्यू असेल. तर ही बॅच आपली प्री, मेन्स, इंटरव्ह्यू अशा तीनही गोष्टी कव्हर करत आहे, ज्याची फी फक्त 12,000 आहे. याच्यामध्ये जे काही तुमचे ग्रॅज्युएट्स आहेत आणि ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत, या दोघांसाठी ही बॅच असेल. ही बॅच आपली 28 एप्रिल 2026 ला स्टार्ट होते आणि सकाळी 7 ते 12 या टायमिंग मध्ये ही बॅच असणार आहे. ही कुठं होणार आहे बॅच? तर ही ऑफलाईन बॅच आहे. तर ह्या ऑफलाईन बॅचला तुम्हाला जर यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक पोलीस स्टेशन रोडला तुम्हाला यावं लागेल. इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल. जर तुम्हाला ऑफलाईन येऊन रजिस्ट्रेशन करणं शक्य नाही, तर तुम्ही ऑनलाईन जे काय असेल पा, तुम्ही डायरेक्टली संकल्प 247 या ऍप मध्ये जाऊन 247 या ऍप मध्ये जाऊन तुम्ही तिथं या ऑफलाईन बॅचचं रजिस्ट्रेशन करून तिथं नॉमिनल फी भरून तुमचं रजिस्ट्रेशन आणि तुमची जागा पक्की करू शकतात. कारण लिमिटेड सीट आहेत, म्हणून मी सांगितलंय की तुम्हाला पहिल्यांदा काही ना काही रजिस्ट्रेशन फी भरून या ऍडमिशन इथं घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर ही सगळी बॅच बद्दलची माहिती होती. अत्यंत कमी फी मध्ये आहे, म्हणून याला टायटल न भूतो न भविष्यती असं टायटल आपण दिलेलं आहे पा. ठीक. तर आता बँकिंग का करायची ही बॅच बद्दल झालं. तर बॅच बद्दल काही जरी अडचण जर आली तर हे खाली नंबर दिलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले तर बिंदासपणे 70 71 72 66 65 या नंबरवरती फोन करा. या नंबरवरती फोन करा. हे माझाच नंबर आहे. जे काय तुमचे प्रॉब्लेम्स असेल ते इथं सॉल्व्ह केले जाईल पा. ठीक. 28 एप्रिल डेट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 7 ते 12 ही बॅच असणार आहे. पहिले 4 दिवस डेमो चालतील. ते 4 दिवस डेमो तुम्ही करा. ठीक. आता बँकिंग का करायची? सगळ्यात महत्वाचं, बॅच बद्दल सर सांगितलं, पण बँकिंग का केली पाहिजे याच्याबद्दलही सांगा. 2-3 महत्वाचे कारण आहेत बँकिंग करण्यासाठी. कारण बरेचसे मुलं विचारतात, सर बँकिंग का केली पाहिजे? गावाकडचे मुलं असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन BA झालेलं असेल, फार्मसी झालेलं असेल, त्याच्यानंतर तुमचं BSc ऍग्रीकल्चर झालेलं असेल, BCom झालेलं असेल, इंजिनिअरिंग झालेलं असेल. बऱ्याच जणांना गावाकडची सुद्धा ह्या बँकिंग बद्दलची माहिती नाही. आपल्याला महत्वाच्या पेपर फक्त एवढेच माहिती की सर MPSC एक माहिती आहे,
सरळ सेवा एक माहिती आहे, युपीएससी एक तुम्हाला माहिती असेल की जी की सगळ्यात मोठी एक्झाम समजली जाते देशामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जे की कंबाईन एक्झाम म्हणजे ज्या की तुमच्या राज्य शासनाच्या तुमच्या कंबाईन एक येते ज्याच्यामध्ये PSI STI वगैरे ह्या एक्झाम्स तुमच्या त्याच्यामध्ये येतात. आता ह्या सगळ्या एक्झाम माहिती आहे. सरळ सेवेमध्ये तुम्ही तलाठी, त्याच्यानंतर ग्रामसेवक, त्याच्यानंतर तुमचे कृषी सेवक, अशा वेगवेगळ्या एक्झाम्स तुम्हाला माहिती आहे. मान्य आहे या एक्झाम अतिशय चांगल्या आहेत, मी या एक्झामला नाव नाही ठेवत. परंतु मग बँकिंग का करायची? तर बँकिंग करण्याचे कारण ते म्हणजेच काय, इयरली आपले मिनिमम 30 ते 35 एक्झाम असतात. लक्षात ठेवा, वर्षात 30 ते 35 एक्झाम होत्यात. 30 ते 35 एक्झाम, मी तर कमीच आकडा सांगितला, ते 40-45 पर्यंत पण जाऊ शकतो. वेगवेगळ्या बँकिंग रिलेटेड जेवढ्या IBPS कंडक्ट करतं ते एक्झाम 30 ते 35 आहेत. म्हणजे जवळपास तुमचे जे काही ऑगस्ट पासून किंवा जून जुलै पासून जे रविवार आहे डिसेंबर पर्यंत, ते सगळ्या रविवारी कुठली ना कुठल्या पेपर तुम्हाला तिथं दिसणार आहे. 30 ते 35 एक्झाम्स होत्या. दुसरं ते म्हणजेच मॅक्सिमम 7 पण नाहीये, त्याच्यामध्ये मेन जर पाहिले तर तुमचे 3 ते 4 सब्जेक्ट आहे. परंतु काही एक्झाम अशा आहेत की ज्या एक्झामला तुम्हाला इन्शुरन्स सारखा सब्जेक्ट असेल, काही एक्झामला तुम्हाला कॉम्प्युटर अवेअरनेस असेल, काही एक्झामला तुम्हाला ऍग्रीकल्चर असेल, जे एक्स्ट्रा सब्जेक्ट समजले जातात. म्हणजेच एकदम कमी सब्जेक्ट मध्ये, लिमिटेड सिलेबस मध्ये तुम्ही ह्या एक्झाम देऊ शकतात. म्हणजेच कोणते कोणते तुमचे सब्जेक्ट आहेत, क्वांट आहे म्हणजेच तुमचं गणित, बुद्धिमत्ता ज्याला आपण रिझनिंग म्हणतो, त्याच्यानंतर इंग्लिश आपण, त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस, त्याच्यानंतर ऍग्रीकल्चर, इन्शुरन्स आणि कॉम्प्युटर अवेअरनेस. हे जे 3 सब्जेक्ट आहेत, ऍग्रीकल्चर, इन्शुरन्स आणि कॉम्प्युटर अवेअरनेस, हे तिन्ही सब्जेक्ट आपल्याला त्या त्या परीक्षेला लागतात. म्हणजे जर ऍग्रीकल्चर रिलेटेड असेल एक्झाम तर त्याला ऍग्रीकल्चर लागेल, इन्शुरन्सची एक्झाम असेल तर त्याला इन्शुरन्स लागेल, आणि काही एक्झाम मध्ये कॉम्प्युटर अवेअरनेस हा सब्जेक्ट तुम्हाला दिसतो. म्हणजेच तुम्हाला मेन हे 4च सब्जेक्ट करायचे आणि 4 सब्जेक्ट वरती एवढ्या एक्झाम द्यायला भेटतात, म्हणून बँकिंग करायची. अजून काय कारण आहे, मिनिमम टाइम फॉर अ सिलेक्शन प्रोसेस. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही आता मी ज्या एक्झामचे नावं सांगितले हे सगळे एक्झाम, UPSC, MPSC, सरळ सेवा, कंबाईन, त्याच्यानंतर जे सरळ सेवेमध्ये तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक, मला सांगा ही रियालिटी, मी ग्राउंड वरची रियालिटी तुमच्यावर सांगतोय. याचे तुमचे प्रो आणि कॉन्स हे दोन्ही सांगणार आहे मी. असं नाही की बँकेमध्ये आल्यानंतर तो जॉब अत्यंत उत्तम आहे हे जॉब खराब आहे, असं मी कधीच म्हणणार नाही. हे जॉब जे आहेत हे जॉब अतिशय उत्तम आहे. ज्याला रुतबा लागतो, ज्याला आपल्याला आपल्याकडे अट्रॅक्शन लागतं, रस्त्यावर चालल्याने 4 लोकांनी पाहिलं पाहिजे, असं ज्याला लागतं त्याने या एक्झामची तयारी केली पाहिजे. कारण तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळेस एखादे कलेक्टर जर समजा रस्त्याने चालले तर अट्रॅक्शन आपोआप होतं. 4 लोक त्यांच्या गाडीकडे पाहतात, 4 लोक त्यांच्या गाडीवरच्या दिव्याकडे पाहतात. परंतु या एक्झामला लागणारा जो टाइम आहे सिलेक्शनला, हे खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. आणि आज जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतात ते कुठल्या श्रीमंतांच्या घरातले कॉम्पिटिटिव्ह एक्झाम लेकर करत नाही. हे जे मुलं आहेत जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करतात, ते एक्झाम करणारे जे मुलं आहेत ते आपले सरळ सरळ जर पाहिले तर शेतकऱ्यांचे पोरं बऱ्यापैकी तिथे दिसतात. पा शेतकऱ्यांचे मुलं तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील. पा मीडियम जे असतील म्हणजे ज्यांचे नोकरीला असतील ते असतात, पण ज्यांची मीडियम आणि त्याच्या खालची लेवल आहे तेच लोक जास्त करून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स तिथं करताना दिसतात. एकदम श्रीमंताचे करत नाही, कारण ते बिझनेस वगैरे या गोष्टीमध्ये जातात. कारण आपल्याला तिथं गरज असते, नोकऱ्यांची गरज असते, कारण कुटुंब असेल, बाकीच्या आसपास ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी सुधारण्यासाठी आपल्याला नोकरी हा पर्याय आहे. बरोबर. तर मग यांच्यासाठी जे 5-5, 6-6 वर्षांचा जो कालावधी लागणार आहे, तो कालावधी न परवडण्यासारखा असतो, न परवडण्यासारखा. कारण एक उमेदीचा काळ असतो. 20-22 तुमचं ग्रॅज्युएशन होतं आणि ग्रॅज्युएशनच्या नंतर तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 4 वर्षामध्ये जॉब असायला हवा, हे सगळ्यांची इच्छा असते. तुमचीच नाही, ती सगळ्यांची असते आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्यांची पण असते. मग हे 3-4 वर्ष तुमच्यासाठी उमेदीचे असते आणि त्याच्यामध्ये जर समजा तुमचा प्री आत्ता झाली आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी तुमची मेन्स झाली आणि तुमचा रिझल्ट लागला आणि तुमची जॉईनिंग व्हायला 4 ते 5 वर्ष लागले, विचार करा याची मनस्थिती काय होत असेल, याची मनस्थिती काय होत असेल.
तुम्ही पाहिलं असेल PSI असेल किंवा ऍग्रीकल्चर एमपीएससी मध्ये जे सिलेक्ट झालेले मुलं असतील त्यांची जॉईनिंग हे 2-2, 3-3 वर्षाने आले रे. मग हे मुलं एवढा अभ्यास करून प्री देतात, मेन्स देतात, इंटरव्ह्यू देतात, सगळ्या प्रोसेसला फेस करून तिथपर्यंत पोहोचतात आणि जी नोकरी त्यांना पाहिजे असते ती नोकरी त्यांचं सिलेक्शन होऊन 4 ते 5 वर्षांनी किंवा 3 ते 2 वर्षांनी आपल्याला तिथं भेटताना दिसते. मग विचार करा, विदाऊट पगार सिलेक्शन होऊन घरी राहणं म्हणजे घरच्यांनाही आणि गावातल्या लोकांनाही प्रश्न पडतो की खरंच याचं सिलेक्शन झालं की नाही झालं. हे तर प्रश्न तुम्हालाही मान्य असतील, हे तुम्हालाही प्रॉब्लेम मान्य असतील. ही रियालिटी आहे ग्राउंडवरची, ही ग्राउंडवरची. तर हे मॅक्सिमम जो टायमिंग लागतो तो टायमिंग इथं लागत नाही, तो टायमिंग इथं लागत नाही. तुम्ही पहा, मी फक्त ऍग्रीकल्चर विषयी बोलत नाही, मी पीओ विषयी पण बोलतो, बाकीच्या रेग्युलेटरी बॉडी विषयी पण बोलतो. पण तुमचे जे जॉईनिंग असेल मॅक्सिमम प्रोसेस फॉर्म आल्यापासून फॉर्म आल्या म्हणजे जागा आल्यापासून ते जॉईनिंग पर्यंत कालावधी जो लागतो तो जास्तीत जास्त 8 ते 9 महिन्याचा कालावधी निघून जातो. 8 ते 9 महिन्यामध्ये तुमची सगळी प्रोसेस होते आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकमध्ये जॉईन असतात आणि पहिल्या महिन्याचा पगार तुम्ही 10व्या किंवा 11व्या महिन्यात घेऊन येतात. मग विचार करा, कुठं 4 आणि 5 वर्ष आणि कुठं 8 आणि 9 महिने याच्यामुळे बँकिंग करायची. मी सगळ्यांना इथं बँकिंग करा हे म्हणणार नाही. काही काहींचे टार्गेट असतील, सर मला कलेक्टर व्हायचे, सर मला PSI व्हायचे, सर मला STI व्हायचे. मी तेही मान्य करतो कारण त्यांचे टार्गेट्स आहेत. त्यांचे टार्गेट्स आहेत, त्यांचं एम आहे की मी प्रशासनामध्ये पाहिजे, तर त्यांनी नक्कीच या एक्झामचा विचार केलाच पाहिजे. कारण त्यांचं ते ध्येय आहे. परंतु आपण जे काही म्हणजे ज्याच्यातले हे ध्येय असणारे प्रॉपर ध्येय असणारे हे जास्तीत जास्त 5 ते 10% लोक असतात. 70 ते 80% लोक कन्फ्यूज असतात की आपल्याला नेमकी करायचंय काय. आपल्याला नेमकी MPSC करायची की बँकिंग करायची की SSC करायची की अदर एक्झाम्स करायच्या याच्यामध्येच ते कन्फ्युजन असतात. त्याच्यामध्ये त्यांची डिग्री निघून जाते. डिग्रीच्या नंतर तुमचे 2-3 वर्ष सुद्धा निघून जातात. मग त्याचा उपयोग काय होतो? म्हणजेच तुम्ही विचार करण्यातच जर 3-4 वर्ष जर घातले, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार हा निर्णय घेत असतात, तर तुमच्या बरोबरचं जनरेशन हे तुमच्या पुढं असेल आणि तुम्ही त्यांच्या मागे असतात. याचा काय उपयोग आहे? ह्याचा काहीच उपयोग होत नाही. आपण लेट होतो आणि त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागल्यानंतरही सर्व्हिसचा पिरियड हा कमी भेटतो. आता हे तुम्हाला जे नोकरी करता, आता आम्ही बँकेत काम केलंय, हे आम्हाला जाणवलंय, ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन हे वयाच्या वयाच्या 23-24 ला जर झालं आणि तुमचं सिलेक्शन दुसऱ्या मुलाचं जर सिलेक्शन हे 27-28 ला जर झालं, त्या मुलाचा 27-28व्या वर्षी जे वयाचे सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलाचा 23-22 वर्ष वयाच्या मुलगा हा त्याचा बॉस असतो. कारण त्याचं प्रमोशन झालेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी असेल, त्याच्यानंतर मॅच्युरिटी, ग्रॅज्युएटी या सगळ्यांचा फरक पडतो. इव्हन एका दिवसाचा फरक पडतो. मी तर वर्षाचं सांगतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की हे तुम्हाला करायचंय नक्की करा. पण कोणी ज्यांचं खरंच टार्गेट आहे, ज्यांना खरंच अट्रॅक्शन पाहिजे, ज्यांना खरंच प्रशासनामध्ये नोकरी करायची, त्यांनी हे केलंच पाहिजे. पण ज्यांना ज्यांना घरची परिस्थिती कठीण आहे, मीडियम आहे, आपल्याला नोकरीशिवाय पर्याय नाही, आपल्याला लवकर नोकरी पाहिजे, ते पण गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे, याच्यासाठी बँकिंग एक चांगला ऑप्शन होऊ शकतो. चांगला ऑप्शन होऊ शकतो. हे कारणामुळं मॅक्सिमम 6 महिने मी इथं दिलेत, कारण का 6 महिन्यात सगळी प्रोसेस होते. मी इथं 8 ते 9 म्हणून. तर हे जे असेल या कारणामुळे तुम्ही बँकिंग करा. दुसरं अजून एक रिझन आहे ट्रान्सपरन्सी. तुम्ही कधी पाहिलं का बँकिंगच्या एक्झाम मध्ये तुम्ही पाहिलं का कधी एखादा फ्रॉड अतिशय मोठा झाला जो देशामध्ये गाजला. पण तुम्ही जे बाकीच्या एक्झाम पाहत असताल ज्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या होत्या, जर सरळ सेवेच्या तिथं परीक्षा होतात, त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येतो. कोणी ना कोणी तिथं जाऊन नाही त्या कोर्टात जाऊन तुमचा स्टे टाकला जातो आणि स्टे टाकल्यानंतर त्या भरतीला तिथं थांबवलं जातं. मग याच्यामुळे होतं काय, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाय ते अभ्यास केलेला विद्यार्थी सुद्धा तिथं गुंतून पडतो आणि त्याच्यानंतर त्याची काहीही चूक नसताना ते स्टे टाकल्यामुळे त्याचे 2 ते 3 वर्ष बर्बाद होते. ह्याचा विचार कोण करणार? याचा विचार सरकार करतं का? ह्याचा विचार ते असलेले मंत्री लोक नाही करणार. त्यांना घेणं देणं नाहीये. महत्वाचं आहे आपले वर्ष वाया जातील.
आपण इथं स्टे टाकला किंवा काही प्रॉब्लेम आले, म्हणजेच ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे, म्हणजेच आपले जे काही सिस्टीम आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आपले स्वतःचे वर्ष बर्बाद होतात. मग आपण जर समजा जिथं ट्रान्सपरन्सी आहे तिथल्या जर एक्झामचा जर अभ्यास करून जर लागलो, तर आपले जे वर्ष वाया जाणार ते सुद्धा वाचले जातील. या एक्झाम मध्ये आतापर्यंत तरी आम्ही कधी ऐकलं नाही, जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढा, की काही ना काही प्रॉब्लेम झालेत. तर ही ट्रान्सपरन्सी आपल्याला या एक्झाम मध्ये दिसते पहा. दुसरं कारण काय, ते म्हणजेच एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सी. तुम्ही पाहिलं असेल की ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट बँकेत सुद्धा नोकरीचा अनुभव आहे, त्यांना तर अतिशय मोठी संधी आहे, की जी संधी तुम्ही कधीच सोडली नाही पाहिजे गव्हर्नमेंट नोकरीची. एकदम इझी पेपर, एकदम सिलेक्शन प्रोसेस शॉर्ट मध्ये अशा ह्या वॅकन्सीज असतात. त्या एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सी तुमच्या इथं असल्यामुळे बँकिंग तुम्ही केली पाहिजे. दुसरं, इन्शुरन्स सारख्या, हे फक्त मी बँकिंगच्या एक्झाम बद्दल बोललोय. इथं मेन आहे इन्शुरन्स, जे या वर्षामध्ये आकाश सरांनी कालच्या सेशन मध्येच सांगितलंय तुम्हाला, की तुम्हाला इन्शुरन्सच्या जागा या वर्षभरात जास्त दिसतील. मग ते LIC असो, NISL असो, NICL असो, UIIC असो, AIC असो, OICL असो, या सगळ्या एक्झाम्स मध्ये तुम्हाला जागा दिसतील. मग जर जागा दिसणार असतील तर यांचा सगळ्यांचा बँकिंग आणि इन्शुरन्सचा सिलेबस सेमच आहे. तर मग आपण ह्या सेम सिलेबस वरती असलेल्या एक्झाम्स का नाही टार्गेट करायच्या? तर हे सगळे कारण आहेत की आपण बँकिंग केलं पाहिजे. मी सगळ्यांना म्हणत नाही बँकिंग करा, मी यांना, जे विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये आहेत त्यांनी याचा थोडाफार तरी विचार करावा की आपण नेमकी कुठं जायला पाहिजे. कारण आपली जी परिस्थिती आहे, आपली जी कुटुंबाची अवस्था आहे, ती अवस्था आपण सुधरू शकतो एका नोकरीमुळे. एक नोकरी लागली, तुमची मागची, पुढची आणि तुमची पिढी, सगळ्या पिढी सुधारलेल्या असतील. सगळ्या पिढ्या सुधारलेल्या असतील. पण फक्त एक नोकरी पाहिजे. मग ती सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आहेत ह्या अंडरटेकिंग आहेत, परंतु पगार, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी, स्टेटस, सगळ्या गोष्टी एक नोकरी देऊन जाईल. एक नोकरी देऊन जाईल. तर ह्या गोष्टीमुळे आपल्याला बँकिंग एक्झाम तिथं करायच्या. याच्यावरती तर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, ही लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतो. एक्सपिरियन्स बेस्ड वॅकन्सीचा का विचार करावा ह्याच्यावर पण, कारण या गोष्टीवरती कोणी बोलत नाही. ज्या विद्यार्थ्यांना रियालिटी आहे ग्राउंडवरची, त्या गोष्टीवरती कोणी बोलत नाही. ते व्हिडिओ जे असतील ते नक्कीच तुमच्या समोर येतील पहा काही दिवसामध्ये. याचाही व्हिडिओ टाकलाय. बँकिंग रिलेटेड सुद्धा व्हिडिओ मी आता जो टाकतोय तो सुद्धा ग्राउंडवरची रियालिटी आहे. आणि रियालिटी ऍक्सेप्ट करायला शिका. कारण याच्यामध्ये कोणीही तुमच्या मदतीला येणार नाहीये. ना की बाबा तुझा पेपर मी देतो, हे आपल्यालाच करावं लागेल आपल्याला. या सगळ्या गोष्टी ज्या असतील याच्यामुळे तुम्ही बँकिंग केलं पाहिजे. दुसरं अजून काय, सगळ्यात महत्वाचं असतंय कुठलीही नोकरी लागली तर ते म्हणजे आपला असलेला पगार. आपला असलेला पगार. तर याच्यामध्ये पगाराला कमतरता नाही. इव्हन मी तुम्हाला हे सांगतो, बँकिंग मधला जो पगार असतो किंवा बँक मधला ऑफिसरचा जो पगार असतो, तो तुमच्या प्रशासनातल्या पेक्षा सुद्धा जास्त जातो, हे लक्षात ठेवा. तुम्ही PSI असेल, ST असेल, यांचे ऑफिशियली म्हणतोय मी, ऑफिशियली पगार जर तुम्ही पाहिले, तो बँक POच्या स्टार्टिंग पेमेंट एवढा नसतो. स्टार्टिंग पेमेंट जे त्यांचं असेल आणि आपलं स्टार्टिंग PO किंवा AFOचं असेल, ते त्यांची बराबरी नाही करू शकत. आपलं जास्त असतं बँकिंग मधलं. बँकिंग, मी त्यांना हे नाही म्हणत की ते कमी आहेत, त्यांच्याकडे अधिकार असतात, सगळ्या गोष्टी असतात, हे मी मान्य करतो. पण मी ह्याच्यासाठीच हे सांगतोय कारण तुम्हाला लवकर जॉब पाहिजे. ठीक, तर हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही जर ऑफिसर झाले, ऑफिसरला जवळपास अलाउन्स सगळं धरून हे 80च्या आसपास किंवा 85च्या आसपास तुमचं पेमेंट जातं. 80-85च्या आसपास अलाउन्स धरून. जर तुम्ही रेग्युलेटरी बॉडीमध्ये किंवा इन्शुरन्स सेक्टर मध्ये लागले, 1 लाख प्लस तुमचा पगार जाईल. 1 लाख प्लस, हे लक्षात ठेवा. 1 लाख प्लस जाईल. दुसरं ते म्हणजे अलाउन्सेस. सगळ्याच गोष्टीला सुविधा असते तर सगळ्यात. इव्हन तुमचे झाडू पोछा करणारी जी लेडीज असते घरामध्ये किंवा तुमचे जे काही घर तुम्ही घेताल त्याचे, त्यांचाही पगार ही बँक करते. मोबाईल मधला बॅलन्स बद्दल सगळ्याच गोष्टी तुमचा बँक करते. रेंट जो असेल ते सुद्धा बँक भरते. एवढे सगळे अलाउन्सेस तुम्हाला, सगळ्या गोष्टी, पेट्रोल सगट
सगळ्या गोष्टी तुम्हाला फर्निचर, पेट्रोल, त्याच्यानंतर पिक्चर पाहायला गेलं, पिक्चरचे तिकीट, ह्या सगळ्या गोष्टी बँक देते. त्याच्यामुळं अलाउन्सेसचा तर तिथं काहीही आपण कमी जे असेल पण नसणार आहे. तिथं भरपूर अलाउन्सेस भेटतील. अदर फॅसिलिटी खूप साऱ्या अशा फॅसिलिटी आहेत. खूप साऱ्या, की ज्यामध्ये तुमच्या कुटुंबाचा इन्शुरन्स असेल. त्याच्यानंतर तुमच्या अदर फॅसिलिटीमध्ये तुमचे जे काही फर्निचरच्या वगैरे गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टी बँक करते. सगळ्या गोष्टी बँक करते. तर हे तुमच्या सगळ्या गोष्टी बँकमध्ये नोकरी लागल्यानंतर भेटणार आहे. म्हणून बँकिंग करायची. म्हणून बँकिंग करायची. दुसरं, प्रेशर. मान्य आहे, कित्येक जण आज म्हणत असतील, की सर बँकमध्ये खूप खतरनाक प्रेशर आहे. पण बाबा, तुला जो 28 किंवा 29 तारखेला जो पगार येतो ना, तो पगार 1,00,000च्या आसपास जो असणार आहे, तो घरी बसून कोण देणार आहे हे पहिलं उत्तर दे. घरी बसून कोण देणार आहे हे पहिलं उत्तर दे आणि त्याच्यानंतर तू प्रेशरचा त्याचा विचार कर. दुसरी महत्वाची गोष्ट, आज तुम्ही गावाकडे पाहताय 400 आणि 500 रुपये हजेरीने लोक काम करतायत. तर विचार करा, तुम्ही जे काम करताय ते काम जे असेल, भलेही प्रेशर असेल, पण जो पगार भेटतो त्याच्यातून भेटणारे जे रिस्पेक्ट असेल, स्टेटस असेल, याचाही विचार आपण केला पाहिजे. प्रेशर आहे का? तर आहे. मी हे काउन्सिलिंगला आल्यानंतरही सांगतो, बँकमध्ये प्रेशर आहे का? तर आहे. 100% आहे. पण आपल्याला ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असेल, कुठलीही बाजू ज्यावेळेस तुम्ही समजून घेता, त्यावेळेस काही ना काही त्याच्यामध्ये कमतरता असतेच. ती कमतरता बँकिंगमध्ये ही आहे. बाकीच्या सगळ्या प्लस पॉइंट आहेत. एक गोष्ट तुमच्या बाजूनी नाही. मान्य आहे प्रेशर, पण ते प्रेशर किंवा तुमचा जे तुमचं नेचर असेल त्याच्यावर पण खूप सारं अवलंबून असतं. खूप सारं अवलंबून असतं. प्रेशर केव्हा येतो? ज्यावेळेस आपल्याला काम येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रेशर जास्त वाटतो. याचं कारण असते, तुम्ही ज्यावेळेस बँकमध्ये जातात, बँकमध्ये गेल्यानंतर काहीच गोष्टी माहीत नसतात. याच्यामुळे आपल्याला काम जमत नाही आणि ते विचारण्यासाठी आपण एकामेकांकडे जातो, पण तिथून रिस्पॉन्स भेटत नाही, म्हणून आपल्याला ते प्रेशर क्रिएट झाल्यासारखा दिसतो. पण पण एकदा त्या कामाची सवय लागली, तुम्हाला प्रेशर येत नाही. आज कित्येक माझे मित्र आहेत जे अदर स्टेटमध्ये काम करतात. अदर स्टेटमध्ये काम करतात. फुल एन्जॉय करून काम करतात. फुल एन्जॉय करून. कारण ते तिथली भाषा शिकले, तिथलं कल्चरशी त्यांनी जुळवून घेतलं आणि त्याच्यानंतर ते आज व्यवस्थितपणे जॉब करतायत. पण ते प्रेशर जे असेल, ते एवढंच सांगतात, प्रेशर आहे का? तर आहे. टार्गेट असतात, टार्गेट असतात. पण सर एवढा पगार आम्हाला घरी बसून, कारण घरची परिस्थिती नाही. 1 आणि 2 एकर जमीन घरी आहे. ती जिरायत जमीन आहे. बाप शेतामध्ये कष्ट करतोय. त्याच्याबरोबर जर मी काम केलं, तर मला इन्कम जास्तीत जास्त 9-10 हजार रुपये महिना भेटेल. मग मला इथं 1,00,000 भेटतोय, तर हे काय वाईट आहे? तर प्रेशर जे असेल ते प्रेशर आहे का? तर आहे. पण त्याचा विचार 100% करा. काल आकाश सरांनी मंथली सेशन तुम्ही जर पाहत असताल, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजेच काय? तुमचा जर आरबीआय मध्ये तुम्ही जर नोकरीला लागलेत, ग्रेड बी वगैरे जर झाले, तुम्ही पहिल्या 1-2% श्रीमंत जे लोक असतील त्यांच्यामध्ये तुमची गणती होते. विचार करा, एक जॉब तुम्हाला देशातल्या 1-2% नेऊन ठेवतो. 1-2% नेऊन ठेवतो. म्हणजेच तुमचं एक स्टेटस असेल, तुमचा परिवार असेल, तुमचं कुटुंब असेल आणि तुमची असलेली परिस्थिती असेल, ती एका झटक्यात बदलण्याचं काम ही एक्झाम करते. मग का नाही करायचे बँकिंग आपल्याला? बँकिंग केलंच पाहिजे. दुसरं, ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग. हेही मान्य आहे. ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग, की सर घरापासून दूर जावं लागतं. घरापासून दूर जावं लागतं. ह्याच्यात काय विशेष आहे? दूर गेल्यानंतर प्रॉब्लेम येणार आहे की? प्रॉब्लेम येणार आहे. तिथं लँग्वेजचे प्रॉब्लेम येते, तिथं काम करताना प्रॉब्लेम येते. पण मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, आमचे एक मित्र आहे मनोज म्हणून, त्या ज्यावेळेस आम्ही आंध्रामध्ये गेलो, ते आमच्यापेक्षा फास्ट त्यांची तेलुगू ही लँग्वेज शिकले आणि ते फुल्ली एन्जॉय करायचे तिथं. कारण ती लँग्वेज ते एक्स्ट्रा तर शिकलेच, परंतु ते तिथं गेल्यानंतर त्यांच्याशी मॅच पण झाले. आम्हाला तो थोडा उशीर लागला, पण त्याच्यामुळे झालं असं, सुरुवातीच्या काळामध्ये आम्हाला जड वाटलं. तर त्या ज्या गोष्टी असतील, ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग, ही गोष्ट सुद्धा आपल्याला ह्या वरचे जे पॉइंट्स असतील त्याच्या मायनर आहे. मायनर आहे. त्याच्यामुळं आपण बँकिंग केलं पाहिजे.
बँकिंग केलं पाहिजे. ठीक. आता दुसरं आणि शेवटचं, या सगळ्या गोष्टी झाल्या बँकिंग का केलं पाहिजे. शेवटचं ते म्हणजेच ऑदर एक्झाम. मी अगोदरही बोललो, मी तुमच्या टार्गेटला चेंज नाही करत. तुमचं टार्गेट जे असतील ते पोस्ट ग्रॅज्युएशन असेल 100% केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, सर मी ग्रॅज्युएशन केलंय, आता मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय. जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे, तुम्हाला रिसर्च मध्ये जायचं आहे, रिसर्च मध्ये, तर तुम्ही 100% इकडे गेलं पाहिजे. 100% इकडे गेलं पाहिजे. तुमचं जर न्यूजपेपर वाचन जर चांगलं असेल, तुम्ही ज्यावेळेस युपीएससीचा रिझल्ट लागतो त्यावेळेस तुम्ही एक पेज तिथं आलेलं असतं, कोणत्या स्टेट मधून कोणते सगळ्यात जास्त मुलं झाले. तुम्ही जर तिथं पाहिलं, युपी आणि बिहार, त्यातली त्यात बिहार, ज्याला आपण सगळ्यात कमी इन्कम असलेलं स्टेट समजतो, अशा स्टेट मधून IAS IPS लोक सगळ्यात जास्त बाहेर पडतात. का बरं हे? ह्याचं कारण हे आहे, त्यांनी टार्गेट 10वी-12वी मध्ये फिक्स केलेलं आहे, मला फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंय, पण मला टार्गेट जे आहे ते UPSC म्हणजे IAS किंवा IPS किंवा IRS किंवा IFS याच्यापैकी एक पोस्ट पाहिजे. मग त्याच्यानंतर ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करतात. कोणी पाहिलं असेल तुम्ही, आता बरेचसे स्टुडंट IIT मधले दिसतात, काही स्टुडंट BA झालेले पण दिसतील. त्याचं टार्गेट काय असतं? त्याचं टार्गेट हे UPSC असतं. BA हे टार्गेट नसतं. त्याने फक्त त्या एक्झामचं मिनिमम क्वालिफिकेशन जे असेल ते कंप्लीट केलेलं असतं. त्याचा अभ्यास हा UPSCचा स्टार्ट असतो. म्हणून तुमचं जर रिसर्च मध्ये फोकस असेल, तुम्ही 100% पोस्ट ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे. पण जर समजा तुमचं टार्गेट हे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, तर तुम्ही ग्रॅज्युएशनवर थांबून तुम्ही एक पर्याय म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम याच्याकडे पाहिलं पाहिजे. तिथून एकदम ताकदीनिशी तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला उतरला पाहिजे. तुम्हाला काही काही लोक 21 आणि 22व्या वर्षी सिलेक्शन का दिसतात? ते असं नसतं की 5 महिन्यात आणि 4 महिन्यात सिलेक्शन झालं. मोठ्या एक्झाम पहा, ही पण एक्झाम पहा, ही UPSC, ह्याच्यातले 21, 22, 23, 24 वर्षाचे पोरं IAS IPS झालेले असतील. ह्यांचं प्रिपरेशन एक वर्षाचं नसतं बाळांनो. हे प्रिपरेशन जवळपास 12th पासून सुरुवात झालेलं असतंय, म्हणजेच 4-5 वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी घातलेले असतील. पण ते आपल्याला दिसतं कधी? आपल्याला ते सिलेक्ट झाल्यावरती आपल्याला दिसतं की ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर सिलेक्शन झालं. तसं नसतं. त्याच्या पाठीमागची मेहनत ही 4 ते 5 वर्षापासून असते. 4 ते 5 वर्ष. म्हणून तुम्हाला जे फिक्स करायचंय, रिसर्च मध्ये जायचंय, ते तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलंच पाहिजे. ठीक. UPSC MPSC हा तुमच्याकडे ऑप्शन आहे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, 100% आहे. तुम्ही याच्यामध्ये गेलं पाहिजे, गेलंच पाहिजे. जर तुमचं याच्यामध्ये ध्येय आहे की सर मला या IAS IPS IRS IFS यांच्यासारख्या पोस्ट पाहिजेत मला, तर तुम्ही ही एक्झामचं टार्गेट 100% केलं पाहिजे. ह्या एक्झामचं टार्गेट 100%. अट्रॅक्शन असतं, प्रशासन असतं, अधिकार खूप सारे तुमच्या हातामध्ये असतात. ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये गेलंच पाहिजे. पण जर तुमची परिस्थिती नसेल, तुम्ही कन्फ्यूज असताल, मला लवकर जॉब पाहिजे, घरच्यांना एक लवकर आधार मला बनवायचा आहे, तर मला बँकिंग हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. SSC आहे का? 100% आहे. SSC पण आहे, परंतु बँकिंग जेवढ्या फास्ट होते तेवढी SSC पण नाही होत, हे पण सांगतो. पण त्याच्यामुळे बँकिंग ही एक्झाम तुम्हाला एकदम सोपी आणि लवकरात लवकर सिलेक्शन देणारी एक तुमचा मार्ग बनू शकते. आणि सरळ सेवा एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. सरळ सेवा जे आहे ते तर तुम्ही पाहताय. कृषी सेवक मागच्या ऑगस्ट पासून मी एक बॅच टाकलेली पहा, उमंग कृषी घटक नावाची. ती बॅच 1 ऑगस्टला स्टार्ट केली. आज सिलेबस कंप्लीट झालाय. आता त्यांचं काय घ्यावं हेच समजा नाही. त्यांच्या टेस्ट आता सुरू करावं लागतील, पण अजूनही ऍड नाही. मग काय करायचं मुलांना? बिचारे दररोज मेसेज करताय की सर नेमकी काय होईल, आम्हाला काहीच माहिती नाही. सरकार जे असेल ते काही बोलायला तयार नाही. मग आपण याच्यावर डिपेंड राहिलं पाहिजे का? हे आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याच्यानंतर ठरवलं पाहिजे आपलं करिअर कशात असलं पाहिजे. हे मी परिस्थिती ही ग्राउंडवरची मांडलेली, जे की तुम्हाला सरळ आल्यानंतर मी फक्त एवढंच नाही सांगत की एवढा बँकिंग हे ऑप्शन आहेत, पण याच्यामध्ये या गोष्टी आहेत. त्या गोष्टी तुम्हाला जर पॉसिबल आहे 100% इकडे गेलं पाहिजे. पण जर कन्फ्युजन असताल तर बँकिंग एक चांगला ऑप्शन तुम्हाला निवडू शकतात तुम्ही. आणि बँकिंग मध्ये चांगल्या पगाराची नोकरी, चांगल्या स्टेटसची नोकरी ही तुम्ही मिळवू शकतात फक्त 8 ते 9 महिन्यामध्ये. जर
प्रॉपर प्रिपरेशन केलं होतं. त्याच्यावरही एक व्हिडिओ बनवलं मी की प्रिपरेशन कसं केलं पाहिजे, तो पण व्हिडिओ येऊन जाईल. पण हे पहिल्यांदा बँकिंग का केलं पाहिजे ह्याचे हे सगळे प्रो आणि कॉन्स होते. तुम्हाला हे नक्की ग्राउंड रियालिटी तुम्हाला कळली असेल. मी कुठे हवेत गप्पा नाही मारत. या सगळ्या गोष्टी तुम्ही जे जे विद्यार्थी इथं आहेत, जे जे विद्यार्थी ह्या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन करतात, त्या सगळ्यांना विचारा आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा की आपल्याला काय केलं पाहिजे. उगाच आपण करायचं म्हणून करू नका. तुम्हाला बँकिंग मध्ये यायचंय तर असं पण नाही आले म्हणजे तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. त्याच्यासाठी मेहनत ही करावीच लागेल. त्याच्यासाठी मेहनत ही करावीच लागेल. तुम्हाला इथं फक्त येऊन क्लास लावला म्हणजे तुम्ही सिलेक्ट होत नाही, हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही टीचर लोकांकडे आलं पाहिजे. इथं तुम्ही डाउट्स विचारले पाहिजेत. इथं तुमच्या समस्या आमच्याकडे मांडल्या पाहिजेत. सर ह्या एक्झामचं असं आहे, त्या एक्झामचं असं आहे, माझं हे प्रॉब्लेम्स आहे. या जर गोष्टी तुम्ही बोलल्या तर तुमचं सिलेक्शन लवकर होण्याचे चान्सेस असतील. फक्त क्लास लावला म्हणजे सिलेक्शन होतं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं की बँकिंग का करायची त्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. शेवटी जाता जाता पुन्हा एकदा बॅच बद्दल मी बोलतो. बॅच बद्दल बोलण्याचं कारणच असं आहे की तुम्हाला हे वाक्य जे असेल फक्त 12,000 मध्ये सर्व सुविधांनुसार, तर ती बॅच प्री मेन्स इंटरव्ह्यू विथ ऍग्रीकल्चर अशी ही बॅच आहे. कारण मुलांना एकदा ही संधी गेल्यानंतर पुन्हा म्हणतात की सर 30,000 ची 12,000 करा. तर ह्या गोष्टी शक्य होत नाही. काही गोष्टी इथल्या मॅनेजमेंटच्या पण असतात. त्याच्यामुळे ही जी गोष्ट असेल ही गोष्ट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. दुसरी महत्वाची गोष्ट फक्त पैसेच नाही तर इथं असलेल्या अशा सुविधा आहे, इथं असलेल्या ज्या काही टीचर लोक आहेत, इथं असलेले जे मटेरियल आहे, या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट असतात. पैसा कमवता येतो, गेला तरी आणता येतो, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, नॉलेज, दुसरी गोष्ट तुम्हाला योग्य डायरेक्शन, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. कारण आज आपण जर पाहिलं मार्केटमध्ये डायरेक्शन न भेटल्यामुळे सिलेक्शन न होणारे कॅन्डिडेट खूप जास्त असतात. ही डायरेक्शन प्रॉपर भेटली पाहिजे तर ती तुम्हाला प्रॉपर संकल्प एज्युकेशन नक्कीच देईल. कारण इथं एक्सपिरियन्स लोक आहेत, ज्यांना बँकेचा अनुभव आहे, स्वतः बँकेत काम केलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजे सगळ्या बँकिंग मध्ये ज्यांच्याकडे आदराने पाहिलं जातं ते म्हणजेच आकाश सर पण आहेत. म्हणून आपल्याला संकल्प एज्युकेशनचा विचार करायचा आहे. ही माहिती तुम्ही जर ऐकली असेल तर तुमचे जे मित्र असतील ज्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचा. न्यू ऑफलाईन बॅचची ही बॅच आपली 28 एप्रिलला येते. सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत पहिले डेमो लेक्चर असतील, त्याच्यानंतर तुमची ऍक्च्युअल बॅच स्टार्ट होईल पहा. ठीक, तर ही सगळी माहिती का बँकिंग करावी ह्याच्याबद्दल ही व्हिडिओ होता. नक्कीच तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.